सध्या तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि अशातच आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी जडत असताना नेमकं शेणामाडा उपसिंचन योजनेचा प्रश्न असेल, कारखान्याच्या ऊस दराचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा चर्चेत आलेला जिल्हा दूध संघाच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांच्या पगारे आणि संस्थांच्या देणेबाबतचा प्रश्न देखील आरोप प्रत्यारोप होत आलेले आहेत. आणि आज या ठिकाणी निमगावमध्ये हे सगळे कर्मचारी आणि वित्तीय संस्थेचे काय असतील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि रणजितसिंह शिंदे आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याकडनं नेमक्या काय भावना आहेत, प्रतिक्रिया काय आहेत आणि आरोपांना आता कशा पद्धतीनं उत्तर दिलं जाणार आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. बाळासाहेब, स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. काय सांगाल आता नेमकं दूध संघाच्या बाबतीत? त्याविषयी परखड मुलाखत झाली होती आणि एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं तुम्ही आव्हान केलं होतं आणि त्यातलाच महत्त्वाचा प्रश्न असा होता की कर्मचाऱ्यांच्या देणी असतील, त्यांची ग्रॅज्युटी असेल किंवा पगार असेल आणि त्याचबरोबर संस्था, वित्तीय संस्थेच्या बाबतीतल्या देण्याच्या बाबतीतला आरोप होत होता. आता नेमकं परिस्थिती काय आहे? खरं तर ह्या निवडणुकीचा आणि ह्याचा काय फारसा संबंध नाही. कारण निवडणुकीमध्ये माझ्यावरती आरोप केले की दूध संघाची चौकशी करावी. त्याला मी प्रतिसादही दिलाय की अजूनही माझं म्हणणं आहे की दूध संघाची सगळी चौकशी करा आणि विठ्ठल कारखान्याच्या 350 कोटीच्या शासनाने दिलेल्या कर्जाची चौकशी करा. आता हा जो विषय आहे हे दूध संघाचे कर्मचारी आहेत. मी चेअरमन व्हायच्या आधीपासून प्रशासकाच्या काळात 1 वर्षाचं पूर्ण वेतन ह्या लोकांचं पगारच झालेलं नव्हतं. त्याच्या आधीचे काय पगारी, काय रिटायर झालेले बरेचसे 95% लोक रिटायर झालेले आहेत आणि त्यांची ग्रॅच्युटीचा पण विषय होता. तर आता आम्ही जी शासनाकडनं मंजुऱ्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या जागेसंदर्भातल्या त्याच्या बाबतीत सुद्धा एका ठिकाणी आरोप केला. अभिजित पाटीलनी काय तर म्हणले 400 कोटीची जमीन आहे. माझं म्हणणं त्यांना एवढंच आहे, आम्हाला 400 नको, 100 कोटी फक्त तुम्ही द्या, आम्ही जमिनी सगळ्या देऊन टाकतो तुम्हाला आणि तुम्ही किती 500ला विका, आमची काही हरकत नाही. ज्या जमिनीची किंमतच नाही त्या जमिनीच्या बाबतीत 500 कोटी आणि 400 कोटी अशा गप्पा मारायच्या. कारण काय परिस्थिती अशी झाली की त्यांचं 350 कोटीचं लपवायसाठी ही नौटंकी चालू आहे. आणि वास्तविक पाहता ही आता जी आम्ही ग्रॅच्युटी दिलेली आहे ती गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी ई टेंडर निविदाद्वारे ऑनलाईन लिलाव झालेला होता पंढरपूरच्या जागेचा आणि त्याची खरेदीचा सगळं निर्णय झालेला होता आणि ते खरेदीच्या रकमा गेल्या 8 दिवसापूर्वी आलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या लोकांचे हिशोब वगैरे करणं ही प्रक्रिया चालू होती. आता हिशोब झाल्यामुळं सगळे कर्मचारी वगैरे कारखान्याचे प्रभारी MD सगळे आलेले होते इथं आणि त्यामुळं त्यांना आता मी चेक सुपूर्द केलाय. त्यांच्या ग्रॅच्युटी सगळी देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर सगळं वेतन द्यायचा निर्णय घेतला. थकीत दूध संस्थांची जी काही बिलं आहेत आम्ही चेअरमन व्हायच्या आधीची सुद्धा ते सुद्धा सगळी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आता थकबाकी जवळपास 0च्या घरात आहे आणि राहिलेले किरकोळ काही जे बँकांची देणी आहे तेही आम्ही येत्या काही दिवसामध्ये ते पण क्लोज करतोय. आणि निवडणुकीनंतर मी जसं जाहीर केलं त्याच्याप्रमाणे मी चौकशीसाठी राजीनामा देतोय. त्यांनीही कारखान्याचा राजीनामा द्यावा आणि चौकशी करावी, माझीही करावी, त्या 350 कोटीचीही करावी. 100% माझी काही अडचण नाही. आता साधारणपणे कर्मचारी आणि ह्या ज्या संस्था आहेत साधारणपणे आज किती धनादेश किती रुपयांचा देण्यात आलेला आहे? आज साधारण 2 कोटी ह्याचे संस्थेचे आणि जवळपास 6 ते 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या पगार, वेतन, ग्रॅच्युटी असं सगळंच ह्या 2 ते 3 दिवसात प्रोव्हिडंट फंड सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय आम्ही. तर आत्ता सध्या जे दूध संघावरून जे काही प्रश्न कर्मचाऱ्यांच्या पगारीच्या थकीत वेतनाबाबतीतले किंवा ग्रॅज्युटी फंड्स असतील याबाबत होत होते तर साधारणपणे 1-1.5 महिन्याच्या अगोदरच ही सगळी प्रोसेस सुरू होती आणि आज धनादेशाद्वारे हे सगळं प्रकरण आता देणी जे आहेत
ते देण्यात आले असल्याचं रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले. आपण काही कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण निश्चितपणाने घेणार आहोत, कारण महत्त्वाचा मुद्दा होता. यातला महत्त्वाचा मुद्दा असा एक आणखी आहे की रणजितसिंह शिंदे त्या संचालक मंडळाच्या अगोदरचे, म्हणजे ज्यावेळेस ते नव्हते त्याच्या अगोदरची देणी होती, ती सुद्धा देणी आता देण्यात आलेली आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दूध संघाचे चेअरमन मी उत्कर्ष सोरे, सोलापूर जिल्हा दूध संघाचा प्रभारी व्यवस्थापक संचालक आहे. काय सांगाल आता? साधारणतः 1 वर्षापूर्वी मला पदभार दिला. आज 1 वर्ष झाले पदभार घेऊन मला. 1 वर्षा कालावधीत संस्थेची थकीत देणेबाकी भरपूर होती, परंतु चेअरमन साहेबाच्या कालावधीत सर्व थकीत देणेबाकी चालू दिली होती. आज जी देणेबाकी दिलीत ती सर्व 2020-25 थकीत होती. चालू देणेबाकी ह्यांच्या चेअरमन साहेबाच्या काळातली देणेबाकी एकही नाही. ही सगळे थकीत देणेबाकी होते. सर्व देणेबाकी आज पंढरपूर जागेचे पैसे आल्यानंतर प्राधान्याने ह्यांचे दिले. किती साधारणपणे धनादेश कशा पद्धतीनं? दूध संकर म्हणजे साधारणतः 3.5 कोटी रुपये ग्रॅज्युटी आणि 2.5 कोटी रुपये त्यांचा थकीत पगार आणि 1.5 कोटी रुपये प्रॉव्हिडंट फंडाचे, एवढे असे 7 कोटी रुपये दूध संघाच्या कर्मचाऱ्याचे आणि दूध संस्थाचे थकीत राहिलेले 2.5 कोटी रुपये, एवढे पैसे आज त्यांना RTG द्वारे अदा करायचे. बाकी आणखी कोणाचं थकीत काय त्या संदर्भात? आता दूध संस्था आणि कर्मचारी यांचं आज अखेर 1 रुपया स्वतः देणे राहिलेले नाही. आज या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या वतीनं खरोखरच अभिनंदन मी म्हणावं लागल. आणि या ठिकाणी खरोखरच वाईट बी वाटतं कसं की ज्या अर्थी बरेच दिवस संघाची अवस्था नसताना सुद्धा ह्या संचालक बॉडी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांनी जास्तीत जास्त महिना झाला, ही काही इलेक्शनचा पिरियड नाही किंवा ही निवडणुकीपुरतं नाही, ह्याच्या अगोदर 2 महिन्यापासून चेअरमन साहेबांचा शब्द होता की कर्मचाऱ्याचा पैसा दिल्याशिवाय मी कुठंही इथली जागा सोडणार नाही. कर्मचारी देणी, संस्थेची देणी, कुठल्याही संघावरचं देणं असो, मी ह्यांचं 2 रुपये दिल्याशिवाय मी कुठलीही माघार घेणार नाही. आणि पहिल्यांदा आम्हाला 2 चक्रा आम्ही 4 महिन्यात मारल्या. हाच शब्द त्यांनी खरोखरच चेअरमन, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळांनी खरोखरच वचनपूर्ती खरोखरच केले. त्याबद्दल आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. का एवढं एक ठोकी आणि एक रकमी एवढी रक्कम द्यायची, संघाची अवस्था तशी साहेब नव्हती. कुठलीही 1 रुपया सुद्धा परपत नाही. अवस्था पहिली देणी उलट होती. एवढ्यातनं मार्ग काढत आणि चेअरमन साहेबाचं आणि संचालक मंडळाचं कौतुक यासाठी करावं, कर्मचाऱ्याला 10 वर्षात 20 वर्षात कधी 1 रुपया पगार वाढ मिळेल नाही. चेअरमन साहेबांनी ज्यावेळेस पदभार हातात घेतल्याबरोबर एका 2 महिन्यात डबलच पगार केला. डबल म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त पटीत वाढ करून कर्मचाऱ्याला अगदी खरोखरच त्याच्या ताटात भाकरी टाकण्याचं काम चेअरमन साहेबांनी केलं. कारण का कोणी टीका टिप्पणी करेल मला त्याचे देणं घेणं नाही. मी एक सर्वसाधारण कर्मचारी आहे, त्यांच्याबद्दल आस्था आहे, मला प्रेम आहे, येतील. आणि कर्मचारी आमचा इतका निष्ठेचा आहे, ज्याची खाल्लं त्याला सुद्धा जागायचं असा कर्मचाऱ्यांनी ध्येय ठेवला आणि त्याचा तडा न जाऊ देता चेअरमन साहेबांनी दिलेला शब्द खरोखरच पाळला. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं मी त्यांचं अगदी मनापासून हात जोडून विनंतीपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आणि असंच त्यांना परमेश्वर पुढच्या वाटचाली शुभेच्छा देव, एवढीच मी राजकीय बाबतीत शुभेच्छा देव, एवढीच शुभेच्छा देतो. त्या वर्षीची देणी तुमचे पगारी काय वगैरे थकलेले असतील ते आता हे झेडपी पंचायत समितीला आणि विधानसभेला ते मुद्दे सगळे उपस्थित झालेले होते. आता कसं बघता याच्याकडे, काय वाटतंय तुम्हाला? एवढंच या निमित्ताने सांगतो की आदरणीय दादांनी, आदरणीय भैयासाहेबांनी जी कर्मचाऱ्याला रक्कम मिळत नाही अशी वाटलं होतं, ती दादांनी भैयासाहेबांच्या कालखंडामध्ये चेअरमन पदावरती विराजमान नसताना स्वतः जी 2020 सालापासून ज्या आमचे प्रशासनाच्या काळातल्या ज्या 20 पगारी तटल्या होत्या त्याच्यासहित आमचे आज कर्मचाऱ्याचं, सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्याचं त्यांनी 7 कोटी रुपये देण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांनी केलं. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगतो. कारण टोपल्यात नसताना सुद्धा ध्यानाचं धाडस लागतं, त्याला वाघाचं काळीज लागतं, सिंहासारखं मन लागतं, चित्त्यासारखी तेज गती लागते, ते भैयासाहेबामुळे. एवढंच मी कर्मचाऱ्याच्या वतीने आवर्जून सांगू इच्छितो. आम्ही कर्मचारी शेवटच्या श्वासापर्यंत शिंदे परिवाराने जी आमची देणी दिली ती कधीही विसरू शकणार नाही. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आता चर्चा होईल की निवडणूक आली म्हणून आता हे देण्याचा स्टंट होतोय, कसं म्हणजे प्रामाणिकपणे काय मत वाटतं? हा लबा लांडगा जो बोलतोय आपल्या तालुक्यामध्ये, अभिजित पाटील, आज तुम्ही बघितलं कारखान्याची, तुम्ही सांगितलं की जी शिनामाडा उपसा सिंचन जी बंद पडली होती ती फक्त बेलापाय बंद पडली होती. ती दानात फक्त शिंदे कुटुंबियांनी 20 लाख, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने 20 लाखाचा चेक दिला आणि ते पाणी देण्याचं काम, काळ्याला शिरवा शालोनी शिवण्याचं काम आदरणीय दादांनी भैयासाहेबांनी केलं. एवढं या निमित्ताने सांगू. त्याच पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा संघामध्ये काय होत झालंय, कसं काय झालंय, परंतु सर्वांच्या हातामध्ये आज चेक तुमच्या समोर सुपूर्द झालं. हाही इतिहास ज्या पद्धतीनं 20 लाखाचा चेक गेला तसा 7 कोटीचा सुद्धा चेक आदरणीय भैयासाहेबांनी सर्व कर्मचाऱ्याला आज 5 फेब्रुवारी रोजी 2026 ला दिला. एवढंच या निमित्ताने सांगतो.
किती कर्मचारी आहेत सगळे एकूण थांबलेले म्हणजे? 260 कर्मचारी साहेब थांबले आजपर्यंत. कुणाचं फंड असेल, कुणाची ग्रॅज्युएटी असेल, कुणाचा थकीत अर्जित पगार सर्व देण्याचं काम आदरणीय रणजितसिंहजी बबनरावजी शिंदे साहेबांनी केलं. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आता आज जवळपास रणजित भाईने जवळपास 25 कोटी देणे आज दिलेले आहेत साधारणपणे दूध संघातले, मग ते कर्मचारी असतील, संस्था असतील. आपण काय सांगाल आता याबाबत? मी समर्थ कृपा पाखणे जे चेअरमन बोलतो. तरी याबाबत मला असं बोलायचं आहे की आतापर्यंत जे शेतकऱ्यावर जोपर्यंत शेतकऱ्याची बिलं सगळी थकीत होती, शेतकऱ्याच्या दुधाचे पैसे थांबलेले होते, काम करणाऱ्या कामगारांचे पैसे थांबले होते, त्यामुळे त्यांचा संसार कसा चालावा ही मुश्किल झालेला होता. या सगळ्या विषयाचा गांभीर्यानं विचार करून शेतकऱ्याच्या दुधाचा एकही रुपया न थांबवता ज्या दिवशी संघाकडे पैसे येतील त्याच दिवशी प्रथमतः तुमचे संस्थेचे पैसे आणि कामगाराचे पैसे हा शब्द त्यांनी वेळोवेळी देत आलेला होता आणि तो शब्द आज त्यांनी खरोखर निश्चिंत पाळलेला आहे आणि त्या शब्दाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. याबद्दल त्यांचं मी शतशः आभार मानतो. किती साधारणपणे संस्था काय माहिती आहे का आकडा आहे सगळ्या? जवळजवळ 500 संस्थेची देणी होते. काय कुणाच्या हजारापासून लाखो रुपयापर्यंतचे पैसे संस्थेचे तटलेले होते. परंतु या संस्थेचे पैसे हे खरोखर गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे आहेत, शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे आहेत. शेतकऱ्यावर अन्याय होणे म्हणून स्वतः पुढाकार घेऊन कितीही वादळासारखी परिस्थिती आली तर या परिस्थितीवर मात करून कधी एकदा या शेतकऱ्याच्या देण्यातून मुक्त होईन असा हा नेता तळमळत होता आणि त्या नेत्याची तळमळ आज शांत झालेली आहे. त्यामुळे हजारो 500 असणाऱ्या 500 संस्थेच्या हजारो शेतकऱ्यांची आज संसार भागवण्याचं काम आज या रणजित दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही पूर्ण मी आभारी आहे. ठीक आहे. कर्मचारी असतील, संस्था असतील, या सगळ्यांची देणी आता एकदाची देऊन टाकलेली आहेत. म्हणजे 5 वर्ष झालं ही देणी थकलेली होती, आज ती मिळत आहेत. कसं बघता याच्याकडे? हे आज देणी दिलेले आहेत, पण याचा अर्थ आता उद्या तुम्हाला वेगळाच हे करणार, हे म्हणणार इलेक्शनच्या तोंडावर यांनी असं केलं. ही पण ही प्रक्रिया ही 2 महिन्यापासून चालू होती आणि त्याचं देण्याचं नियोजन 2-3 महिन्यापासून होतं. आणि दुसरं बी एक ही लवाड लाडगं बोलतंय हे पंढरपूरचं, ही आपली नेते मंडळी फक्त बोलत नाहीत, करून दाखवतात. आणि ही आलेलं लबाड लांडगं म्हणतंय टिंभुर्णीची जागा ऐकली, हे केलं. पण टिंभुर्णीचा मी तिथं प्रमुख इन्चार्ज म्हणून मी काम करत होतो आणि त्या जागेवर HDFC बँकेने ताबा घेतलेला होता आणि ती बँकेने त्या जागेचा निलाव केलेला आहे. वास्तविक पाहता चेअरमनचं रणजित भाई शिंदेचं नाही, त्याचा ह्याचा व्यवहाराशी काही संबंध नाही. पण ही लबाड लांडगाने उठवलंय की रणजित शिंदेने इकडचं हे केलं ते केलं. अरे भामट्या, तू जसं केलंय तशी ही करत नाही, ती फक्त प्रत्यक्षात करून दाखवते ती. असं तुमचं म्हणणं? हा, म्हणणं आहे. आणि त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्याचे आज देणी दिलेले आहेत. कर्मचाऱ्याच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानतो. कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश